काही गावं फक्त नकाशावर असतात, तर काही गावं इतिहासाच्या पानांवर कोरलेली असतात. जिथे प्रत्येक वेशीत इतिहास उभा असतो, प्रत्येक मंदिरात श्रद्धा श्वास घेते आणि प्रत्येक माणसामध्ये प्रगतीची जिद्द असते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वसलेलं इतिहास, समाज सुधारणा, संस्कृती आणि आधुनिक विकासाचा अद्भुत संगम असलेलं गाव तळेगाव ढमढेरे. इतिहास इथे फक्त सांगितला जात नाही, तो आजही जगला जातो. पूर्वी चारही बाजूंनी तटबंदी असलेलं हे गाव आजही आपल्या ऐतिहासिक वेशी, वाडे आणि पुरातन वास्तूंमधून त्या वैभवाची साक्ष देतं. हनुमान मंदिरासमोरील ऐतिहासिक वेस, ढमढेरे सरदारांचा वाडा आणि पुरातन मंदिरं आजही काळाच्या इतिहासाला जपून उभी आहेत. ही फक्त ऐतिहासिक भूमी नाही, तर समाज सुधारणेच्या क्रांतीची भूमी आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव स्त्री शिक्षण, समानता आणि सामाजिक परिवर्तनाची बीज याच भूमीत रुजली. विधवा महिलांच्या केशवपनाविरोधात देशातील पहिला संप याच गावात घडला आणि त्या ऐतिहासिक आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं स्वतः सावित्रीबाई फुले यांनी. पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह देखील याच गावात संपन्न झाला. महात्मा फुले यांच्या विचारांची परंपरा आजही गावाच्या संस्कारांमध्ये दिसून येते. तसेच हे गाव सरदार जयसिंगराव ढमढेरे, बाबाजी ढमढेरे, नानासाहेब फडणीस, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे आदी शूरवीरांची व आजी माजी सैनिकांची ऐतिहासिक भूमी म्हणून देखील ओळखले जाते. तळेगाव ढमढेरेला प्रति काशी म्हटलं जातं, कारण या गावात आहेत प्राचीन काळातील असंख्य देवदेवतांची आकर्षक पुरातन मंदिरे. गणपती मंदिर, शंभू महादेवाची 7 मंदिरं, भैरवनाथ मंदिर, श्रीनाथ मंदिर, खंडोबा मंदिर, हनुमान मंदिर, दर्गा, मशीद, जैन मंदिर, बुद्ध विहार. धर्म वेगळे असतील, पण गावाचं मन एकच आहे. भैरवनाथ उत्सव, हनुमान उत्सव, खंडोबा उत्सव, महाशिवरात्री, चंपाषष्ठी असो की मोहरम, संपूर्ण गाव एकत्र उभं राहतं. विविध जाती, धर्म आणि पंथातील लोक येथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना दिसतात. परंपरा जपत आर्थिकदृष्ट्याही हे गाव सक्षम होत गेलं. दर सोमवारी भरतो इथला गजबजलेला आठवडा बाजार. दूर दूरच्या गावांमधून व्यापारी, शेतकरी, मेंढपाळ आणि ग्राहक येथे येतात. शेळ्या मेंढ्यांचा मोठा बाजार आणि शेतीपूरक व्यवसाय. तळेगाव ढमढेरे आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचं एक मजबूत केंद्र बनलं आहे. भीमा आणि वेळ नदीच्या सानिध्यात वसलेलं हे गाव पाण्याच्या समृद्ध व्यवस्थेमुळे शेतीतही प्रगती करत गेलं. ऊस, ज्वारी, बाजरी, गहू, भाज्या आणि जनावरांचा चारा. शेतकरी आज पारंपरिक अनुभवासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचाही स्वीकार करत आहेत. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पाझर तलाव आणि जलजीवन मिशन. पाण्याचं योग्य नियोजन गावाच्या विकासाचा मजबूत पाया ठरलं. शिक्षण हीच खरी प्रगती हा विचार इथल्या प्रत्येक संस्थेत दिसून येतो. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेपासून आजच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेपर्यंत गावाने शिक्षणाचा दीप सतत प्रज्वलित ठेवला. गावात अंगणवाडी, प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत शैक्षणिक सुविधा आहेत. गावात महात्मा फुले यांनी सुरू केलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून सरदार जयसिंगराव ढमढेरे यांच्या नावाने येथील शाळेत मुले व मुली शिक्षण घेतात. गावात एकूण 16 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. एकूण
20 अंगणवाड्या आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाची स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशाला, साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय, रेनबो इंग्लिश स्कूल आहे, जयवंत पब्लिक स्कूल तसेच समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय यांच्या मार्फत विविध शाळांमध्ये शैक्षणिक कार्य चालते. एकूण 8,000 विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच खासगी क्लासेस व संगणक प्रशिक्षण केंद्रही येथे आहे. येथील शाळांचा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष डंका आहे. यामुळेच गावात सक्षम शैक्षणिक व्यवस्था उभी राहिली आहे. हजारो विद्यार्थी मोठी स्वप्न पाहत आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी गाव त्यांच्यासोबत उभं आहे. गावाच्या प्रगतीमध्ये महिलांचाही मोठा वाटा आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाची नवी क्रांती घडताना दिसते. आज इथल्या महिला फक्त कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नाहीत, तर आर्थिकदृष्ट्याही सक्षम बनत आहेत. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि मूलभूत सुविधा, ग्रामपंचायत आणि शासनाच्या माध्यमातून गावाने विकासाची नवी दिशा पकडली. प्राथमिक आरोग्य केंद्र, भूमिगत गटारी आणि जलपुरवठा योजना. गाव आता फक्त मोठं नाही, तर व्यवस्थित आणि सक्षम होत चालला आहे. आजचा युवक फक्त नोकरी शोधत नाही, तो उद्योग उभारत आहे. शेती आधुनिक करत आहे, नवीन संधी निर्माण करत आहे. गावातील तरुणाई आज विकासाची नवी ताकद बनली आहे. व्यवसाय, शिक्षण आणि सामाजिक कार्य, प्रत्येक क्षेत्रात तळेगाव ढमढेरेची नवी पिढी पुढे येताना दिसत आहे. इतिहासाचा अभिमान जपत, समाज सुधारणेची परंपरा पुढे नेत, आधुनिक विकासाला कवेत घेत तळेगाव ढमढेरे आज ग्रामीण भारतासाठी एक प्रेरणा बनला आहे. ही फक्त एका गावाची कहाणी नाही, तर एकतेची, संस्कारांची, प्रगतीची आणि भविष्य घडवणाऱ्या माणसांची कहाणी आहे. कारण खरं गाव तेच जे इतिहास विसरत नाही आणि भविष्य घडवणं थांबवत नाही. तळेगाव ढमढेरे. दैनिक सकाळने जे ग्राम समृद्धी हे पुस्तक लिहिण्याचं आयोजित केलं आहे, खरोखर हा आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे की माझ्या जिल्हा परिषद गटातील तळेगाव ढमढेरे या गावावर हे पुस्तक लिहिले जात आहे. महिला लोकप्रतिनिधी असताना, या ठिकाणी महिलांसाठी कार्य करत असताना मी निश्चितपणानं अभिमानानं सांगू शकते की महिला ह्या ग्रामविकासाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि महत्त्वाकांक्षी पद्धतीनं पार पाडू शकतात. उमेद हा जो राज्य सरकारचं बचत गटाचं अभियान आहे, त्या माध्यमातून या महिलांना व्यवसायामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभं करणं, त्यासाठी वेगवेगळ्या ज्या महिला उद्योजिका असतील, ज्या या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा काही व्यवसाय उभा केलेला असेल, त्या एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचलेल्या असतील, चांगलं यश त्यांना त्या ठिकाणी मिळालं असेल, या महिला प्रतिनिधींचं मार्गदर्शन माझ्या या महिला सखींना देणं, शासकीय आरोग्य यंत्रणा आणि NGO यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटामध्ये जास्तीत जास्त आरोग्य शिबिरं घेणं हे गरजेचं आहे. संस्कार, संस्कृती, देव, देश, धर्म ह्या गोष्टी जपण्यासाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. निश्चितपणानं हे सर्व जपत असताना त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, हे मी एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून माझं कार्य आहे आणि ते निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये मी चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाईल आणि कुठल्याही कामामध्ये मी या ठिकाणी कमी पडणार नाही, अशी ग्वाही या ठिकाणी मी देते. नमस्कार, मी सुजित अण्णा जाधव. मी तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी आहे. शिक्रापूर ते नावरा हा महामार्ग झालेला आहे, त्यामुळे दळणवळण हे खूप सोपं झालेलं आहे आणि या तळेगाव ढमढेरे या ठिकाणी व्यवसायाला खूप प्रगती झालेली आहे. गावामध्ये व्यवसाय वाढत आहे. तळेगाव ढमढेरेच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहत ही खूप प्रमाणामध्ये वाढत आहे, त्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत आहेत. गावाची चांगली प्रगती कशी होईल ह्याकडे आमचं जादा करून तळेगाव ढमढेरे गावातील सर्व तरुणांचे लक्ष आहे आणि भविष्यामध्ये आमच्या तळेगावामध्ये
अजून चांगल्या चांगल्या नामांकित कंपन्या कशी येतील, येथील महिलांना रोजगार कसा मिळेल आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला सर्व शेतकरी मंडळी असेल, गावातील तरुण मंडळी असतील, उच्च शिक्षित मंडळी असेल, हे सगळे आम्ही एकत्र येऊन गावचा शेतीबद्दल असेल, औद्योगिक असेल किंवा अजून चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने गाव डेव्हलप होईल ह्याचा आम्ही नक्कीच सगळेजण एकत्र येऊन विचार करू आणि एक दिवस आमच्या गावाची प्रगती ही पूर्ण शिरूर तालुक्यात नाही पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने कशी होईल हे आम्ही नक्की करून दाखवू. पूर्वी आमचा शिरूर तालुका हा दुष्काळी तालुका होता आणि त्यामध्ये तळेगाव आमचं हे पण दुष्काळामध्ये त्याचं सावट नेहमी असायचं. पण चासकामान झालं आणि चासकामांचं पाणी भीमा नदीला सुटलं आणि भीमा नदीला पाणी सुटल्यामुळं तळेगावकरांनी एकत्र येऊन पाईपलाईनच्या योजना केल्या आणि पाणी आमच्या शिवारात फिरलं. म्हणून आमचा परिसर हा बागायत झाला आणि मग काही ऊस कारखाने आमच्या जवळ आले आणि शिरूर तालुक्यामध्ये 2-3 कारखाने तयार झाले आणि त्यांच्यामार्फत आमच्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं संजीवनी मिळाली. आमच्या ह्या भागातील ओढा असेल, नदी असेल याचं खोलीकरण केलं आणि याच्यामुळं जलस्रोत पाणी साठा वाढला आणि त्याचा फायदा निश्चित आमच्या शेतकऱ्याला झाला. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं ऊसाचं उत्पादन एकरी हे वाढवण्यासाठी मदत झाली आणि बारमाही पिकं आम्ही घेऊ लागलो. आणि एक राज्य शासनाची आमच्या तळेगावनी एक चांगली योजना राज्य शासनाला कळवली की एक साधारण 14 कोटीची नदी सुधार योजना ही आम्हाला नुकतीच मंजूर झालेली आहे आणि त्याच्यामधून आम्हाला निश्चित नदी सुधार योजनेचा फायदा तळेगावला होईल आणि गावाला त्याच्या निमित्तानं वैभव निर्माण होणार आहे. असं आमचं तळेगाव एक चांगलं निर्माण होतं आहे. आदर्श गाव आम्ही खऱ्या अर्थानं निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या ज्या अडचणी येतात त्यांच्या सोडवण्यासाठी आम्ही ग्रामस्थ म्हणून नेहमी त्यांना सदैव तत्पर उपलब्ध असतो. 24 तास त्यांना सेवा देण्यासाठी आम्ही बांधील असतो. धन्यवाद.